अरण्यकांड सर्ग 5 पुढे चालू. त्यानंतर राक्षसांनी तिथे येऊन नाना प्रकारचे विचित्र शस्त्रे दगड वृक्ष सुद्धा मारून श्रीरामांवर हल्ला केला. श्रीरामांनी सहजपणेच त्या शस्त्रांचे तीळ तुकडे करून ती अस्त्रे तोडून टाकली. नंतर हजारो तेजस्वी बाणांनी त्या राक्षसांना यमसदनी धाडले. खरं दूषण त्रिशिरा अशा सर्वच राक्षसांना त्यांनी नाश करून अर्ध्या प्रहरातच ते तथाकथित युद्ध विराम केले. नंतर लक्ष्मणाने सीतेला गुहेतून आणून श्रीरामांचे स्वाधीन केले. सर्व राक्षसांचा संहार झालेला पाहून लक्ष्मण विस्मयचकित की झाला. मुख प्रसन्न सीतेने श्रीरामांना प्रेमभराने आलिंगन देऊन त्वरितपणे त्यांच्या अंगावर झालेल्या शस्त्रांच्या जखमा धुवून काढून श्रीरामांना प्रसन्न केले. सर्व राक्षस मारले गेल्याचे पाहून राक्षसराज रावणाची बहीण पळत सुटली आणि लंकेत जाऊन राजसभेत उपस्थित रावणाच्या पायाजवळ आक्रोश करीत जमिनीवर पडली. भयाने व्याकुळ झालेल्या आपल्या बहिणीस रावणाने विचारणा केली. अगं वत्से, उठ. हे भद्रे, तुझे हे रूप कोणी विद्रूप केले? इंद्राने, यमाने की वरुणाने की त्या कुबेरने? मला सांग, एका क्षणात मी त्यास भस्म करून टाकीन. तेव्हा शूर्पणखा म्हणाली, अरे रावणा, तू निष्काळजी झाला आहेस आणि तुझी बुद्धीला मोह पडला आहे. तू तर मद्य यानी आसक्त स्त्रीवश झाला आहेस. सर्वच बाबतीत तर तू एखाद्या षंडासारखाच दिसतोस. गुप्तहेर रूपी नेत्र नसलेला तू राजा कसा बरे राहशील? युद्धात खर मारला गेला असून त्याचे सोबत दूषण आणि त्रिशिरा हेही मारले गेलेत. तसेच 14,000 भयंकर राक्षसही असुरांच्या शत्रू असणाऱ्या श्रीरामांकडून क्षणातच ठार केले गेले आहेत. अशा प्रकारे ते जनस्थान रामाने मुनींच्या साठी संपूर्णपणे निर्भय करून टाकले आहे. मात्र तुला हे काहीच माहित नाही असे दिसते, म्हणून तू फार मूर्ख आहेस असे मी म्हणाले. तिचे हे उपहासयुक्त भाषण ऐकून रावण म्हणाला, अगं, हा राम कोण आहे? त्याने राक्षसांना कोणत्या कारणासाठी ठार केले आहे? तू मला सर्व व्यवस्थितपणे सांग, मी त्याला समूळ नष्टच करीन. शूर्पणखा म्हणाली, मी एकदा जनस्थानावर गौतम तीरी गेली होते. पूर्वी मुनिजनांनी आश्रय घेतलेला पंचवटी नावाचा आश्रम तेथे आहे. कमलनेत्री धनुष्य बाण धारण करणारा, शोभेने संपन्न जटा वल्कलाने मंडित असा राम मी त्या आश्रमी पाहिला. त्याचा लहान भाऊ लक्ष्मणही त्याचे प्रमाणेच असून रामाची भार्याही विशाल नेत्रधारिणी रूप संपन्न अगदी तुझ्या लक्ष्मीप्रमाणे, अगदी दुसऱ्या लक्ष्मीप्रमाणेच की आहे. हे राजन, देव, गंधर्व, नाग आणि मनुष्य या सर्वांमध्येही तिच्यासारखी सुंदर स्त्री कोणीही पाहिली नसेल, ऐकले नसेल. शुभ लक्षणी ती सीता संपूर्ण वनात शोभिवंत करीत होती. हे निष्पापा, तुझी भार्या बनविनास्तव मी तिला आणण्याचा प्रयत्न करीत असता त्या लक्ष्मणाने माझे नाक कान कापून मला विद्रूप केले. त्या रामाच्या प्रेरणेने त्या लक्ष्मणाने माझे कानही कापले. त्यावेळी मी दुःखाने आक्रोश करीत खराजवळ गेले. राक्षस सैन्याच्या सेनापतीसह खराने सुद्धा रामाबरोबर युद्ध केले. मात्र त्या बलशाली रामाने अर्ध्या प्रहरातच सर्व भयंकर पराक्रमी अशा राक्षसांना
नष्टत्वास नेले. मला तर असे वाटते की मनात आणले तर तो राम अर्ध्या निमिषातच सर्व त्रैलोक्यच भस्म करून टाकेल, यात शंका नाहीच. हे प्रभो, जर ती सीता तुझी भार्या झाली तर तुझे अवघे जीवन सफलच की होऊन जाईल. म्हणून हे राजेंद्रा, कमलपत्राप्रमाणे नयन असणारी ती सीता तुझी प्राणप्रिया होण्यास तू प्रयत्न करावा. हे स्वामी, रामापुढे या रूपाने उभे राहून त्यास जिंकणे काही तुला शक्य नाही व्हायचे. तेव्हा कपटाने त्यास भुलवून तू सीतेस प्राप्त करावेस. शूर्पणखेचे वचन ऐकून चांगल्या प्रकारे तिला धीर देऊन तिला दान मान इत्यादी प्रदान करून राक्षसराज रावणाने शूर्पणखेचे सांत्वन केले व तो आपल्या महाली उपस्थित झाला. या नवीन काळजीमुळे त्या रात्री निद्रा देवी काही त्यास प्रसन्न नाहीच की झाली. तो विचार करीत राहिला, काय आश्चर्यच आहे. सामर्थ्य, वीर्य आणि दर्प यांनी युक्त आपल्या सैन्यासह असणारा माझा बंधू खर यास एकट्या रामाने कसे काय मारले असेल. असे तर नसेल की हा राम मानव नाहीच. पूर्वी काळी ब्रह्मदेवांच्या प्रार्थनेनुसार वानर सेनेच्या समूहाद्वारे मला माझ्या प्रचंड प्रतापी सैन्यासह मारण्याची कामना करून परमेश्वरच आता या रघुकुळात मनुष्य रूपाने जन्मास आला असावा. मी जर परमात्म्याकडून मारला गेलो तर मी वैकुंठाचे राज्य भोगीन, आणि तसे न घडल्यास मी चिरकालच हे राक्षसांचे राज्य भोगीत राहीन. म्हणून मी आता रामाकडेच उपस्थित होतो. अशा प्रकारे पूर्णतः विचार करून राक्षसराज रावणाने राम हे तर साक्षात परमेश्वरच असे जाणून असे ठरविले की मी विरोध बुद्धीनेच म्हणजे विपरीत बुद्धीनेच रामाकडे जाईन. कारण प्रेमपूर्ण भक्तीने भगवंत शीघ्र प्रसन्न होत नाहीत असेच वचन आहे. याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी अरण्यकांड पंचम सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.